पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। पावसाची सुरुवात झाली की मस्त एकदम गरमागरम भजी आठवतात। गरमागरम चहा सोबत भजी खायला काय मजा येते ना। पण आज मी खूप वेगळ्या पद्धतीने ते भजी केलेत, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील। आज मी कांदा भजी, बटाटा भजी किंवा मिरची भजी असे काहीही न करता आज वेगळ्या पद्धतीने मस्त एकदम चविष्ट भजी तयार केलेली आहेत। ही भजी तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा वापरू शकता। चला मग जास्तीचा वेळ न जोडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण अंड्याची भजी तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 अंडी घेतलेली आहेत। अंडी आपल्याला उकडून घ्यायची आहेत। अंडी उकळल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर जी टरफळे काढून आपल्याला अंड्याच्या फोडी किंवा आपल्याला याचे पातळ स्लाइस आपल्याला करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जी पद्धत आवडत असेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता। पावसाळ्यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने भजी करतो, पण कधी तुम्ही अंड्यापासून ही भजी तयार केलीत का? मला कमेंट करून नक्की सांगा। तर अगदी पातळ स्लाइस मी ते करून घेणार आहे। तुम्हाला जर जाड थोडेसे हवे असतील तर तुम्ही जाडसुद्धा केलेत ना तरी देखील चालणार आहे, किंवा अंड्याचे उभे भाग करून घेतलेत ना तरी देखील चालेल बघा। तर अशा पद्धतीने आपण सगळे इथे कट करून घेतलेले आहे। पातळ स्लाइसमध्ये आपण ह्याला कट करून घेतली आहे। आता आपल्याला भजीच्या वरची कोटिंग तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी बेसन घालायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे। थोडासा हातावरती चोळून घालायचा आहे, म्हणजे याचा फ्लेवर छान येतो। त्यानंतर आपल्याला 1 चमचा तिखट घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता या मिश्रणामध्ये भजी जास्त मस्त एकदम कुरकुरीत लागण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठसुद्धा घातलं ना तरी देखील चालेल, पण माझ्याकडे तर तांदळाचं पीठ नव्हतं त्यामुळे इथे मी नाही घातलेलं आहे। आता आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बेसनचं जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे ते जास्त पातळ देखील करायचं नाही आहे आणि घट्ट देखील ठेवायचं नाही। मीडियम साईजचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे आवरण आपलं जे वरून तयार करतो आपण ते छान असं क्रिस्पी तयार होतं। तर बॅटर इथं आपलं तयार झालेलं आहे, छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त एकदम हलकं तयार होतं, म्हणजे भजी छान एकदम क्रिस्पी तयार होतात। आता आपल्याला एक एक स्लाइस याच्यामध्ये घालायची आहे। बॅटरमध्ये घालण्याआधी आपल्याला ना अंड्यावरती थोडासा मसाला आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे आपली भजी चविष्ट तयार होतात। तर यामध्ये इथे आपल्याला एक एक स्लाइस घालून छान कोटिंग करून घ्यायचं आहे। अंड्यावरती बेसनचा हा घोल छान असं कोट करून घ्यायचा आहे आणि मस्त एकदम गरमागरम आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। जसं आपण भजी तयार करतो ना तशाच पद्धतीने हे भजीसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तर आपल्याला तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही भजी अशी सोडायची आहेत बघा। मस्त एकदम छान चविष्ट तयार होतात। आता रोजची कॉमन भजी न करता एकदा अशा पद्धतीने ना अंड्याची भजी करून बघा, सगळ्यांना आवडतील, इतकी छान असे मस्त चविष्ट तयार होतात। मीडियम गॅसवरती छान क्रिस्पी होईपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी छान असा कलर आला पाहिजे आणि छान असे क्रिस्पी झालेत ना तर चवीलासुद्धा खूप भारी लागतात। त्यामुळे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे। तर तुम्ही आता इथे बघू शकता बघा, मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहेत। आता आपण याला काढून घेऊया। एखाद्या टिश्यू पेपरवरती काढलात म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते पूर्णपणे निघून जाईल, पण ही भजी ऑइली अजिबात होत नाहीत, मस्त एकदम छान क्रिस्पी तयार होतात। आता आपल्याला अशाच पद्धतीने बाकीचे उरलेली भजीसुद्धा इथे करून घ्यायचे आहेत। तुम्ही कधी केले होतात का अशी अंड्याची भजी? मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक जरूर करा। आणि तुम्ही माझी रेसिपी कोणत्या देशातून कोणत्या गावातून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा। तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे उरलेलेसुद्धा भजी ते करून घ्यायचे आहेत। मस्त खमंग खुसखुशीत भजी आपल्या इथेही खाण्यासाठी तयार झालेली आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।